शहरात ॲटो एलपीजीचा तुटवडा निर्माण झाल्याने रिक्षा चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। शहरातील विविध एलपीजी पंपावर रिक्षांची लांबच लांब रांग लागलेली दिसत असून चालकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे। गॅस मिळण्यात होणाऱ्या विलंबामुळे अनेक रिक्षा चालकांचे दैनंदिन उत्पन्न घटलंय। काही चालकांना गॅस अभावी रिक्षा बंद ठेवण्याची वेळ येते, त्यामुळे प्रवाशांनाही रिक्षा सहज उपलब्ध होत नसल्याने गैरसोय वाढली आहे। दरम्यान एलपीजीच्या पुरवठ्यातील अडचणी आणि वाढलेली मागणी हे तुटवड्याचं मुख्य कारण असल्याचं सांगितलं जात आहे। रिक्षा चालकांनी प्रशासनाकडे नियमित गॅस पुरवठा करण्याची मागणी केली असून अतिरिक्त पंप सुरू करण्याची मागणी होतीये। प्रशासनानं या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा रिक्षा चालकांकडून व्यक्त केली जातीये। मी 11 वाजेपासून इथं लाईन लावलेली आहे आणि ह्या पंपावर फक्त एकच टँकर आलेला आहे, 2च लोड चालू आहे। पहिले आम्हाला हे 60 रुपयाने गॅस भेटायचा, आज तोच गॅस आम्हाला 90 रुपयाने भेटतोय। 100 रुपयापर्यंत आज तो गॅस गेलेला आहे। आता सरकारनं ह्या गॅसची किंमत वाढवली आहे की पेट्रोल गॅस पंपवाले स्वतः त्यांच्या मनानं वाढत आहे, हे अजून आम्हाला रिक्षावाल्यांना काही कळालेलं नाही। आता दुसऱ्या जिल्ह्यामध्ये हाच गॅस काही कमी किमतीमध्ये भेटतोय, पण आपल्या संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये हा गॅस 100 रुपयाला भेटतोय। 100 रुपयाला भेटल्यानंतर रिक्षा चालक जो भाडं आकारतोय कस्टमरकडनं, ते कस्टमर ते भाडं देत नाही। आता सध्याला आमच्या जीवनाच्या आवश्यकता जी आहे त्या या रिक्षामध्ये आता कम्प्लीट होऊन नाही राहिली। आमची सरकारला ही विनंती आहे, भाजप सरकारला, की याचा तोडगा काढावा किंवा हे जे गॅस पंपवाले जे 60 रुपयाचा गॅस 90 रुपयाला विकत आहेत, की खरंच हा 90 रुपयाचा गॅस आहे का, हे सरकारनं डिक्लेअर करून आम्हाला सांगावं। अशा आयुक्तांना पण ही नम्र विनंती आहे की त्यांनी डिक्लेअर करावं की हा गॅस काय लिटर आहे। कलेक्टर साहेबांना आमची अशी विनंती आहे की त्यांनी गॅस पंपावर गॅसवर किती पैसे वाढलेले हे रिक्षा चालकाला सांगावं आणि तोच पैसा आमच्याकडून आकारावा। काही गॅस पंपावर 80 रुपये, काही गॅस पंपावर 82 रुपये, काही पंपावर 90 रुपये, काही पंपावर 100 रुपये। आता प्रत्येक पंपावर वेगळ्या भावावर आम्हाला गॅस भरावा लागतोय। ही समस्या आमची सगळ्यात मोठी आहे। मग आमची अशी विनंती आहे महाराष्ट्र सरकारला आणि संभाजीनगरच्या कलेक्टर साहेबांना की त्यांनी एक भाव निर्धार करून आम्हाला रिक्षावाल्यांना सांगावं की ह्या भावाने तुम्हाला गॅस भेटणार आहे, आम्ही त्या रिक्षा भावाने घेऊ। आणि रिक्षाचे भाडे पण आता सगळ्या तुमच्या माध्यमातून रिक्शा चालकांना अशी विनंती करतो, नगर से यहाँ तक जो है 7 हिल तक पूरे टोटल पंप बंद है। और आप आज आके बजाज का एक पंप है जहाँ इतनी गर्दी हो गई है कि तकरीबन 500 के करीब गाड़ी खड़ी है, कुछ 250 इधर से 250 उधर से है। और उसमें ये आलम है कि जहाँ हर जगह गैस का रेट अलग अलग तरीके से अलग अलग भाव है, कोई समस्या और कोई एक फिक्स नहीं है। फिक्स होना चाहिए भाव उसका, लेकिन यहाँ पर तो फिक्स ही नहीं है। और उसके अलावा भी यहाँ जो है गैस है वो मिलने को नहीं तैयार है। अभी 2-2.5 घंटे 3 घंटे खड़े रहने के बाद पैसेंजर से अगर 10 के अगर 20 मांगे तो लोग एतराज कर रहे। और गैस का भाव तो रोज 10 रुपये बढ़ के 40-50 रुपये तो ये बढ़ गया, 60 से 100 रुपये होगा, 100 से ऊपर जा रहा हो। अब इसका कोई इंतजाम कोई है पूछने वाला कोई भी नहीं समझ में आता। तरी मी 11 वाजल्यापासून उभा आहे। काय समस्या आहे? काय गॅसच भेटत नाही। 61 रुपये होता पहिले, आता 90 रुपये झाला आहे। तरी पण 4-4, 5-5 घंटे झालं तरी पण गॅस भेटत नाही आणि कस्टमर पण वाढवून पैसे देत नाही। लय परेशानी चालू आहे भाजप सरकारच्या ह्याच्यामध्ये। पहिला 60 रुपये रेट होता, आता डायरेक्ट 96 रुपये गॅस भेटायला लागला। गैस की समस्या है और गैस जो तो कई और अपने समाज में कभी गैस नहीं है। पहले जो था तो 62 रुपये था, अब 90 रुपये हो गया, 96 रुपये हो गया। और आप जो हम सवेरे से खड़े हैं, यहाँ कोई दखल लेने तैयार नहीं है। और कई गैस का पता नहीं है। और मुख्यमंत्री बोलते कोई दिक्कत नहीं आएंगी, गैस घर तक पहुँचाएंगे, हम कहूँगा कोई बात में कोई मजा नहीं है। अभी जो गाड़ी खड़ी हुई है तो कितनी गाड़ी है? कम से कम 200-250 गाड़ी। पहिलं संभाजीनगर मध्ये गॅसचा रेट हा 65 रुपये होता, आता नंतर 75 झाला, आता 89 रुपये झाला। दिवसेंदिवस रेट वाढ राहिले। सकाळपासून आम्ही जवळपास 11 वाजल्यापासून रांगेमध्ये उभा आहे, तरी आमची दखल घ्यायला कोण तयार नाही। जे पाहण्याला पत्रकार लोक आहेत त्यांना आम्ही मुलाखत घ्या म्हणतो, आतापर्यंत जे बी आले ते गेलेच। शेवटी आज गॅस भेटणार राहिला, आज तरी पण आता